नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मून मॅथ ट्रिक या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, वर्गमूळ काढण्याची ट्रिक। वर्गमूळ काढायचं आपल्याला कोणत्याही संख्येचं वर्गमूळ हे अवघ्या काही सेकंदामध्ये कसं काढता येईल यासाठी मी तुम्हाला आज दोन ट्रिक सांगणार आहे। तर ते लक्ष देऊन ऐका, ठीक आहे। चला बघा, ज्या संख्येच्या शेवटी 25 असतील, किती 25 असतील, ज्या संख्येच्या शेवटी 25 असतील अशा संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं, काय काढायचं, वर्गमूळ कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत। चला बघा, इथे बघा 110 25 घेतलं तर याच्या शेवटी किती आहेत, 25 आहेत। मग 25 हा कितीचा वर्ग आहे, 5 चा वर्ग आहे, म्हणून 5 घेऊन घ्यायचे। आणि हे जे 110 आहेत, याचे असे दोन अवयव पाडायचे की ज्याच्यामध्ये फक्त 1 चा फरक असला पाहिजे। म्हणजे बघा 10 गुणेला 11, 11 आहे 110 आणि याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 1 चा फरक असला पाहिजे। याच्यामध्ये काय करायची, ही छोटी जी संख्या आहे ती संख्या इथे ठेवायची। किती आहे, 10, 105 म्हणजे 105 चा वर्ग म्हणजे किती झाला, 110 आणि 110 25 आणि 110 25 च वर्गमूळ बरोबर किती, 105, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा किती आहे, 42 25 आहे। किती आहे, 42 25 आहे, 42 25 आहे। बघा याच्या किती आहेत, इथं एकक आणि दशक स्थानी 25 आहेत। मग 25 आहेत तर काय करायचं म्हणलं मी, 5 घ्यायचे। 25 हा कितीचा वर्ग आहे, 5 चा, म्हणजे याचं वर्गमूळ काढायचं आहे। 25 चं वर्गमूळ 5 घेतलं। आता इथे 42 आहेत, मग 42 असल्यावर काय सांगितलं मी, याचे दोन अवयव घ्यायचे ज्याच्यामध्ये फक्त 1 चा फरक असला पाहिजे। बस 6 7 sin 7 42, मग 42 ला लहान अवयव कोणता आहे, 6 इथे ठेवून द्यायचा, म्हणजे 42 25 याचं जर आपण वर्गमूळ काढलं तर किती निघेल, 65 निघेल, ठीक आहे। त्याच्यानंतर घेऊ आपण 72 25, ठीक आहे। याच्या एकक आणि दशक स्थानी 25 आहे म्हणून काय करायचं, 25 चं वर्गमूळ 5 घेतलं आणि 72 चे दोन अवयव कोणते होतील, 8 9 72, ठीक आहे। मग मी काय म्हणलं, याच्यातला लहान अवयव घ्यायचा आहे। लहान अवयव कोणता आहे, 8 आहे ना, म्हणून हे 8 या ठिकाणी ठेवून द्यायचं। हे झालं 85 याचं काय झालं, वर्गमूळ झालं। म्हणजे 72 25 चे वर्गमूळ बरोबर किती, 85 होईल। त्याच्यानंतर 12 25 चं वर्गमूळ काढायचं आपल्याला। 12 25 चं वर्गमूळ काढायचं तर काय करायचं, या 25 चा वर्गमूळ 5, त्याच्यानंतर 12 चे दोन अवयव कोणते, 3 गुणेला 4, कशामुळे, यांच्यामध्ये फक्त कितीचा फरक असला पाहिजे, 1 चा फरक। यांच्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे, 1 चा फरक। या दोन अवयवामध्ये कितीचा फरक असला पाहिजे, 1 चा फरक। बघा इथे पण, त्याच्यामुळं मग या 12 चे दोन अवयव कोणते झाले, 3 गुणेला 4, मग याच्यातला लहान अवयव कोणता आहे, 3 आहे। 3 ला येथे ठेवून द्या, झालं उत्तर मिळालं। म्हणजे 1225 चे वर्गमूळ बरोबर किती, 35, किती आलं, 35 आलं। त्याच्यानंतर बघा, हे ट्रिक कशासाठी पाहिली, ज्या संख्येच्या शेवटी जर 25 असतील तर त्यांचं वर्गमूळ कसं काढायचं, वर्गमूळ कशा, ज्या संख्येच्या शेवटी 25 असतील तर त्याचं वर्गमूळ कसं काढायचं, त्यासाठी ही एक ट्रिक होती, ठीक आहे। त्याच्यानंतर आता त्या कोणत्याही संख्येच्या शेवटी एकक आणि दशकामध्ये 25 असतील असं काही सांगता येत नाही। तर वेगळे जरी अंक आले तरी त्याची एक युनिव्हर्सल ट्रिक जी आहे, युनिव्हर्सल ट्रिक, या ट्रिकने आपल्याला कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढता येईल। चला बघा, ओळखता येईल काही सेकंदामध्येच। बघा मग कसं करता येईल, बघा बरं, याचे दोन भाग पाडून घेऊ आपण, 89 आणि 44। याचे पण दोन भाग पाडून घेऊ, 76 आणि 57। याचे पण दोन भाग पाडून घेऊ। दोन भाग पाडताना काय करतो आपण, शेवटचे दोन अंक आणि हे 3 अंक घेऊ, ठीक आहे। तर बघा 89 आहे ना, मग हा 9 हा अंक पहा, 9 हा अंक 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग
81. तर बघा किती आलेला आहे एककामध्ये, एककामध्ये पाहायचं अगोदर एकक पाहायचा. हा किती आहे 9 आहे. 9 कुठं आलेला आहे बघा, ह्या 3च्या वर्गामध्ये 9 आलेला आहे. आलं म्हणजे हा याच्या एककामध्ये किती राहू शकते 3 राहू शकते. पुन्हा 9 हा बघा 7 7 49, 7च्या वर्गामध्ये सुद्धा 9 येऊन राहिले. एकक पाहायचा आपल्याला, एकक पाहायचा. याचा एकक किती आहे 9 आहे, त्याच्यामुळे किती आलं इथे 7 आला. बरोबर आहे. 7च्या वर्गामध्ये सुद्धा 9 आलेला आहे एककामध्ये. बघा हा एककामध्ये. ठीक आहे. मग 3 आणि 7च्या एककामध्ये किती आलेले आहे 9 आहे. मग एककामध्ये 3 किंवा 7 येणार हे नक्की झालं. 3 किंवा 7 येणार हे नक्की झालं. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला. हे 9 असल्यामुळे हे 2 अंक आहेत ना, 2 अंकापैकी हा एक अंक बघायचा शेवटचा. एकक काय आहे 9 आहे. मग 9 वर्गामध्ये 9 कोणत्या कोणत्या ठिकाणी येऊन राहिलं 3चा वर्ग 9 म्हणजे याचं एककामध्ये 3 येऊ शकतात. त्याच्यानंतर 9 हे बघा 7च्या वर्गात 49 एककामध्ये 9 आले. त्याच्यामुळे काय केलं आपण इथे 7 घेतलं. 3 आणि 7 यांचे वर्ग जर केले तर 9 येऊ शकते. 9 येतातच नक्की. त्याच्यामुळे 3 किंवा 7 हे एककामध्ये असणार. आता आपण ते नंतर ठरवू आपण त्याच्या एककामध्येच 3 आहेत की 7 आहेत ते. ठीक आहे. एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा आता किती आहे हे 44 आहेत. किती आहेत 44 आहेत. मग 44च्या जवळपासचं वर्गमूळ कोणत्या संख्येचं येते बघा 6चा वर्ग 36 येऊन राहिला. 6चा वर्ग 36 येऊन राहिला आणि 7चा वर्ग 49. मग या 44 पेक्षा ह्या 44 पेक्षा 49 हे काय जास्त आहेत. जास्त आहेत ना. 44 पैकी पेक्षा 49 जास्त आहेत. त्याच्यामुळे काय करू आपण 6चा वर्ग घेऊन पाहू. ठीक आहे. 6चा वर्ग घेऊ. मग इथे 6 कारण 6 6 36 याच्यापेक्षा लहान संख्या आहे. ठीक आहे. 6 6 36 नाही इथे घेऊ. ठीक आहे. आता एवढं कन्फर्म झालं आपल्याला की 63 किंवा 67, 63 किंवा 67 या दोन संख्यापैकी कोणत्या तरी संख्येचा हा वर्ग असणार आहे. तर कसं ओळखायचं आता 63 आहे की 67 आहे हे कसं ओळखायचं. ठीक आहे. बघा मग काय करायचं या 6च्या पुढची संख्या 6 गुणिला 7 sin 7 किती झाले 42. किती झाले 42. आणि ह्या 44 पेक्षा 42 काय आहेत हे लहान आहेत. काय आहेत लहान आहेत. त्याच्यामुळे मोठी संख्या, त्याच्यामुळे हे लहान असल्यामुळं ही मोठी संख्या 67 हा काय होईल या 44 89चा वर्ग होईल. म्हणजे याचं 44 89चं वर्गमूळ किती निघलं 67. 44 89चं वर्गमूळ बरोबर 67. काय केलं आपण बघा इथं 9 होते तर 3च्या वर्गामध्ये 9 येऊन राहिले. बघा 3च्या वर्गामध्ये 9 येऊन राहिले म्हणून 3 हा अंक घेतला. त्याच्यानंतर 7च्या वर्गामध्ये सुद्धा 9 येऊन राहिले म्हणून 3 आणि 7 हे अंक घेतले होते आपण. 3 आणि 7 हे अंक घेतले होते. त्याच्यानंतर काय केलं आपण बघा हे 44 होते. हे 44 मग काय केले आपण बघा कितीचा वर्ग येऊन राहिला 7चा वर्ग जर घेतला आपण तर 49 येऊन राहिले. 44 पेक्षा जास्त येऊन राहिले. त्याच्यामुळे काय केलं आपण 6चा वर्ग घेतला. 6चा वर्ग म्हणून इथं 6 ठेवले इथेही 6 ठेवले. आता आपल्याला दोन संख्या भेटल्या 63 आणि 67. कोणत्या संख्या भेटल्या 63 आणि 67. आता या दोन संख्येपैकी कोणत्या तरी संख्येचा हे वर्गमूळ असणार आहे. तर मग काय करायचं आहे बघा मग काय केलं या 6च्या पुढची संख्या घेतली आपण sin 7 42. किती झाले 42 आले. आता या 44 पेक्षा 42 काय आहेत हे लहान आहेत. 44 पेक्षा 42 हे लहान आहेत. त्याच्यामुळे हे लहान असल्यामुळं हे मोठी संख्या याचा उत्तर आहे. हे लहान असल्यामुळे हे मोठी संख्या हे उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता दुसरा प्रश्न पाहू. बघा इथे एकक पाहायचं आपल्याला. एकक पाहायचं आहे. ठीक आहे. एककामध्ये 6 आहेत. आता 6 कुठे कुठे येऊन राहिले बघा या 4च्या वर्गामध्ये 6 येऊन राहिले. ठीक आहे. 4च्या वर्गामध्ये 6 येऊन राहिले. त्याच्यानंतर 6 कुठे येऊन राहिले हे बघा 6च्या वर्गामध्ये 6 येऊन राहिले. 6 6 36 आणि 4 चौ 16 म्हणजे एककामध्ये 4 किंवा 6 असणार हे नक्की झालं. ठीक आहे. 4 किंवा 6 असणार एककामध्ये हे नक्की झालं. त्याच्यानंतर 57 आहेत. आता 57 हा कोणत्या संख्येच्या वर्गाजवळ आहे बघा 57 7 7 49 आणि 8 8 64. 8चा वर्ग घेतला तर 64 होऊन राहिले. हे जास्त होऊन राहिले. 8चा वर्ग घेतल्यामुळे किती होतील जास्त होतील ना. हे 57 पेक्षा 64 8 8 64. मग काय करावं लागेल आपल्याला 7चा वर्ग घ्यावा लागेल. 7चा वर्ग घ्यावा लागेल म्हणून इथेही 7 ठेवले आणि इथेही 7 ठेवले. ठीक आहे. 7 7 49 याच्यापेक्षा लहान संख्या घेतली. आता 74 किंवा 76 यापैकी आपलं एक उत्तर असणार आहे. तर मग त्याला ओळखायचं कसं म्हटलं मी ह्या 7च्या पुढची संख्या कोणती 7 गुणिला 8 7 8 किती झाले 56 झाले. किती झाले 56 झाले. 56 झाले. या 57 पेक्षा 56 काय आहेत लहान आहेत. 57 पेक्षा 56 काय आहेत लहान आहेत. हे लहान आहेत म्हणून हा मोठा अवयव हा याचा काय राहील योग्य उत्तर
राहील. 76 हे आपलं उत्तर राहील. मोठा अंक घ्यायचा. हे लहान आहे म्हणून हा मोठा अंक घ्यायचा. हे लहान आहे म्हणून हा मोठा अंक घ्यायचा. हे 44 पेक्षा हे लहान आहे म्हणून हा काय करायचा, मोठा अंक घ्यायचा. मोठा अंक घ्यायचा. ठीक आहे. तर मग काय झालं, 57 76 याचं वर्गमूळ किती निघालं, 76 निघालं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता 129 आणि 96 आहे. इथेही 6 आहेत. मग 6च्या एककामध्ये काय काय येणार आहे, 4च्या एककामध्ये 6 येणार आहे. 4चा वर्ग 4 चौ 16चे 6 आणि 6च्या 6 6 36 6 म्हणजे एककातले आपल्याला 2 अंक भेटलेले आहेत. 4चा वर्ग 4 चौ 16 म्हणजे याच्या एककामध्ये 6 येऊन राहिले. ठीक आहे. आणि 6चा वर्ग 6 6 36 36 6 एककामध्ये येऊन राहिले म्हणून 6 घेतले. आता एककातले अंक भेटले 4 आणि 6. आता किती आहेत हे, 129 आहेत. 129. आता 129च्या जवळपास कोणता कोणता वर्ग आहे, कोणत्या संख्येचा वर्ग आहे 129. जसं बघा 11चा वर्ग 121, 11चा वर्ग 121 आणि 12चा वर्ग 144 होते. 12चा वर्ग 144. त्याच्यामुळे 12चा वर्ग घ्यायचा नाही. 144 हे मोठे होऊन राहिले. मग 11चा वर्ग घ्यायला लागेल आपल्याला. 11चा वर्ग घ्यायला लागेल म्हणून इथे काय करू आपण, 111 ठेवून देऊ. ठीक आहे. आता बघा 114 किंवा 116, 114 किंवा 116 हे याचं उत्तर असणार आहे. तर बघा आपल्याला कसं ओळखायचं मी ते सांगितलं. 11 गुणिला 12 करू. 11 गुणिला 12 किती होतील, 11 गुणिला 12. 11चा वर्ग बघा इथं 12 गुणिला 11, 12 गुणिला 11, 12 गुणिला 11. 11 2 22 2 हातचे 2, 11 1 11, 11 2 13. 11 गुणिला 12, 11 गुणिला 12. बघा इथं करून घेऊ. 11 गुणिला 12, 12 1 12चे 2 हातच्याला 1, 12 1 12 ने 1 13, 132. 132 किती आलं, 132 किती आलं, 11 गुणिला 12 132. 12 1 12चे 2 हातच्याला 1, 12 1 12 ने 1 13, 132 आलं. मग 132 आणि हे 129 हे लहान आहे. हे लहान आहे काय आहे म्हणजे आलेलं उत्तर हे काय आहे, आलेलं उत्तर काय आहे, या 129 पेक्षा हे मोठं आहे. हे मोठं आहे त्याच्यामुळे हे लहान घ्यावं लागेल. मोठं असल्यामुळे लहान घ्यावं लागेल. म्हणजे वर्गमुळात 129 96चा वर्ग 114. 114चं वर्गमूळ आहे हे. 129 96 हे 114चं वर्गमूळ आहे. कारण बघा हे 132 काय केलं, 11 गुणिला 12 केल्यामुळं 132 आले. हे 129 पेक्षा हे मोठे आहेत. हे मोठे आहे म्हणून हा लहान अंक घ्यावा लागेल. हे मोठे असल्यामुळे आपण काय करू, हा लहान अंक घेऊ. म्हणजे 129 96चं वर्गमूळ किती येईल, 114 येईल. 114 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्ण वर्ग संख्या कशी ओळखावी. पूर्ण वर्ग संख्या कशी ओळखावी. ठीक आहे. तर बघा पूर्ण वर्ग संख्या कशी ओळखता येईल. बघा आपण काय करू, आपल्याला माहित आहे बघा शून्यची संख्या विषम नसावी. म्हणजे 10चा वर्ग जर घेतला आपण तर 10 गुणिला 10 बरोबर किती झाले, 100 झाले. म्हणजे 10चा वर्ग जो होता किती झाले, 100 झाले. म्हणजे इथे 1 शून्य होते, इथे 2 शून्य झाले. तसा 100चा जर वर्ग घेतला आपण तर काय होईल, एकावर 1 2 3 4 शून्य येतील. इथं 2 शून्य होते, इथं 4 शून्य आले. त्याच्यानंतर 1000चा वर्ग, इथं 3 शून्य आहेत. याचा वर्ग जर केला तर इकडे काय होतील, 1 2 3 4 5 6 शून्य होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर एकावर 5 शून्य घेतले आपण, 4 शून्य घेतले, याचा वर्ग किती येईल, मग इथं 8 शून्य येतील. एकावर 1 2 3 4 आणि 1 2 3 4. बघा इथं का होऊन राहिली, शून्याची संख्या पहा 2, शून्याची संख्या 4, शून्याची संख्या 6, शून्याची संख्या 8. बरोबर आहे. तर हा 10चा वर्ग 100 आला. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही संख्येची, कोणत्याही 2 अंकी संख्येची ज्याच्या एककामध्ये शून्य आहे त्याचा वर्ग जर काढायचा असला तर याची काय होते, या शून्याचे दुपटीनंच संख्या शून्य वाढून राहिले. दुपटीनं हे शून्य वाढून राहिलेले आहेत. बघा 10चा वर्ग 10ला 1 शून्य होते, इथं 2 शून्य झाले, इथं 2 शून्य होते, इथे 4 शून्य झाले, इथं 3 शून्य होते, इथं 6 शून्य झाले. म्हणजे याच्या दुपटीनं वाढून राहिलेले आहे. इथं बघा एवढ्या याच्यामध्ये
कोणत्या तरी अंकामध्ये 5 शून्य आलेत का? 5 शून्य आहेत का? शून्य नाहीत आणि येणारही नाही. 5 शून्य येणार नाही. जसं मी घेतले 4 0 0 0, ही जी संख्या आहे, ही संख्या आहे, हे कोणत्या तरी संख्येचा वर्ग असेल का? वर्ग असेल, पण ही पूर्ण वर्ग संख्या असणार नाही. पूर्ण वर्ग संख्या नाही, ही पूर्ण वर्ग संख्या नाही. याच्यासाठी काय पाहिजे होतं? इथे 4 शून्य असायला पाहिजे होते. किती? 4 शून्य पाहिजे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर तर लक्षात ठेवा, शून्याची संख्या कशी असायला पाहिजे? सम असायला पाहिजे. म्हणजे 2 4 6 8, शून्याची संख्या ही विषम नसावी. विषम नसावी. ही जर विषम असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असणार नाही. पूर्ण वर्ग संख्या असणार नाही. त्याच्यानंतर बघा, 2 3 7 आणि 8 हे अंक एकक स्थानी नसावे. 2 3 7 आणि 8 हे अंक एकक स्थानी नसावे. यानंतर बघा की 2 3 7 आणि 8 हे अंक एकक स्थानी नसावे. हे जर अंक 2 3 7 आणि 8 हे अंक जर एकक स्थानी असतील तर ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. बघा, याच्या एकक स्थानी 7 आहेत, याच्या एकक स्थानी 2 आहेत, याच्या एकक स्थानी 3 आहेत. म्हणजे 2 3 7 आणि 8 हे अंक जर एकक स्थानी असतील तर ही पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. बघा, 31 36 हे कितीचं वर्गमूळ आहे? 56चं वर्गमूळ आहे. याचं वर्गमूळ 56 आहे, पण इथे 7 आहे, त्याच्यामुळे ही संख्या 56ची वर्गमूळ नाही. हे काय आहे? एकक स्थानी 2 3 7 आणि 8 हे अंक नसावे. म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या नाही. तशीच बघा, 842 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही. 841 हे कितीचं आहे? 29चा वर्ग आहे लागंत. 29चा वर्ग आहे. 29चा वर्ग आहे. 841 ही संख्या 29चा वर्ग आहे. 29चा वर्ग आहे, परंतु 42 आहे, इथं 2 आहे, त्याच्यामुळे ही पूर्ण वर्ग संख्या होणार नाही. त्याच्यानंतर 1843 हा 43चा वर्ग आहे. 1849 हा 43चा वर्ग आहे, परंतु इथे 1843 असल्यामुळे 3 एकक स्थानी 3 असल्यामुळे ही पूर्ण वर्ग संख्या होणार नाही. ही पूर्ण वर्ग संख्या होणार नाही. ही पूर्ण वर्ग संख्या होणार नाही. कशामुळे? की 2 3 7 आणि 8 2 3 7 आणि 8 हे अंक एकक स्थानी असल्यामुळे ही 31 37 842 1843 ह्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत. त्याच्यानंतर एकक आणि दशक दोन्ही अंक विषम नसावे. दोन्ही अंक विषम नसावे. बघा, हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे म्हणून दिलेला आहे आपल्याला, पण काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये? दोन्ही विषम नसावे. एकक आणि दशक हा सम आहे आणि हा विषम आहे. त्याच्यामुळे ही संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे. ही कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे. कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, कारण ही समसंख्या आहे. 44 49 हा 67चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 44 49 हा 67चा वर्ग आहे. कारण 8 ही संख्या सम असल्यामुळं, 8 ही संख्या एक संख्या सम आहे ना. दोन्ही विषम नसायला पाहिजे. दोन्ही विषम नसायला पाहिजे. ही एक संख्या सम आहे, त्याच्यामुळे हा 67चा वर्ग आहे. त्याच्यानंतर 129 96 हे 9 हे सुद्धा हे काय आहे? विषम आहे, परंतु हा काय आहे? सम आहे. हा काय आहे? सम आहे. त्याच्यामुळे हा 129 96 हा 114चा वर्ग आहे. 114चा वर्ग 129 96 याचं वर्गमूळ जर काढलं तर 114 येईल. ठीक आहे. कशामुळं? कारण हा सम असल्यामुळं, 6 हा अंक सम असल्यामुळं हे काय आहे? वर्ग संख्या आहे. हे पूर्ण वर्ग संख्या आहे. त्याच्यानंतर इथे बघा, 3 हे विषम आहे आणि 9 हे सुद्धा विषम आहे. 3 विषम आहे, हे दोन्ही संख्या विषम आहेत. ही विषम आहे आणि ही सुद्धा काय आहे? विषम आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण वर्ग संख्या होणार नाही. पूर्ण वर्ग संख्या होणार नाही. काय आहे? हे पूर्ण वर्ग संख्या 132 25 ही संख्या 132 25 ही संख्या पूर्ण वर्ग आहे. पूर्ण वर्ग आहे, परंतु हे 239 ही पूर्ण वर्ग संख्या होणार नाही. कारण हे दोन काय आहेत? हे विषम आहेत. हे विषम आहेत. हा विषम आहे, हाही विषम आहे. 3 आणि 9 हे विषम असल्यामुळे हे पूर्ण वर्ग संख्या होणार नाही.